स्वरा 11 संघाची सलामी जोडी निनाद आणि सुयोग आणि बिलोजी स्पोर्ट्स संघाकडनं पहिले षटक हाताळण्यासाठी आलेला आहे गोलंदाज आकाश. बघायचं आहे येणारे 18 चेंडू कशा प्रकारे सामना करतील हे दोन्ही फलंदाज. क्षेत्ररक्षक सजवण्यात आलेले आहे. ऑफ साईडला 5 आणि ऑन साईडला 4 क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेले आहे आणि सर्कलमध्ये 4 क्षेत्ररक्षक ठेवणं बंधनकारक असणार आहे. जरी पॉवर प्ले नसला तरी आपले 4 खेळाडू सर्कलमध्ये शेवटपर्यंत ठेवणं बंधनकारक असणार आहे, याची सर्व कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. सामन्याला सुरुवात होते. गोलंदाज आकाश सामना करतील फलंदाज निनाद. पहिला चेंडू आडव्या बॅटनं खेळायचा प्रयत्न होता आणि सरळ चेंडू विसावलेला आहे. तो यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची नोंद आमच्यापर्यंत झाली आहे. बघायचं आहे दोन्ही संघांनी अगोदरचा सामना बघितला असेल कशा प्रकारे फलंदाजी गोलंदाजी झालेली आहे. तशाच प्रकारच्या रणनीतीने दोन्ही संघ मैदानात उतरले असतील. पुढील चेंडू आकाश यांचा निनाद यांच्यासाठी हरकत पद्धतीने वाईड यॉर्कर हाताळत आणि इथे काहीशी चुकी झालेली आहे क्षेत्ररक्षकाकडनं. कव्हरच्या क्षेत्ररक्षक आणि वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाने चांगला कव्हर आणि सुरेख रनिंग बिटवीन द विकेट म्हणजे चेंडू फेकण्यामध्ये थोडीशी दिरंगाई केली आणि त्याचा फायदा घेतलेला आहे दोन्ही फलंदाजांनी. 3 धावा पळून काढलेल्या आहे या फटक्यावर. जिथे फक्त एकच धाव होती तिथे अतिरिक्त अशा 2 धावा खर्च झालेल्या आहे. थोडंसं मिसफिल्डिंगमुळे धावसंख्या 3. आता बघायचं स्ट्राईकला आलेला आहे फलंदाज सुयोग. कशा प्रकारे सामना करतील आकाश यांच्या गोलंदाजीचा. स्कूपचा पद्दा खेळलेला आहे. चेंडू जातो आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. शॉर्ट थर्डमॅनच्या खेळाडूने चांगला चेंडू अडवला परंतु 2 धावा काही रोखू शकले नाही या फटक्यावर. धावसंख्या झालेली आहे ती 5. बिनबाद 5. स्वरा 11 संघ प्रथम फलंदाजी करत असताना पुढील चेंडू आकाश हळूहळू पद्धतीने खेळून काढलेला आहे. फक्त कट केला चेंडूला पॉईंटच्या दिशेने. 1 धाव पळून काढलेले दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्या 6. चांगली सुरुवात आतापर्यंत स्वरा 11 संघासाठी. सावध सुरुवात केलेली आहे दोन्ही फलंदाजांनी. पहिला षटक अशाच प्रकारे खेळण्याचा काहीसा गेम प्लॅन असू शकतो दोन्ही फलंदाजाचा. बघायचा आहे पुढील चेंडू आणि उलटा पुलटा रिव्हर्स स्वीप पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झालेला नाही. चेंडू पुन्हा एकदा गेलेला आहे यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची नोंद. आता शेवटचा चेंडू असणार आहे पहिल्या षटकातील. आकाश चांगली गोलंदाजी हाताळलेली आहे. थोडंसं क्षेत्ररक्षणाने चुका केल्या नाहीतर आतापर्यंत चांगलं षटक हाताळत होते. शेवटचा चेंडू ही जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न. आडव्या बॅटने जास्तीत जास्त खेळण्याचा प्रयत्न आहे फलंदाजांचा परंतु चेंडू बॅटवर नीटसा येत नाही आहे. फक्त एकच धाव पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. धावसंख्या 7. बिनबाद 7. स्वरा 11 संघ. TJ नाही आहे. बघायचं आहे क्षेत्र गोलंदाज पुन्हा चेंज करण्यात आलेला आहे. मला वाटतं रोशन काहीसा वेगळा निर्णय एका कर्णधाराने घेतलेला आहे. आता गोलंदाजीच्या दिशेने आलेले आहे गोलंदाज रोशन. सलामीची जोडी निनाद आणि सुयोग. आतापर्यंत कुठल्याच प्रकारची फटकेमारीची सुरुवात झालेली नाही आहे दोन्ही फलंदाजाकडनं. बघायचं आहे आता येणारे 12 चेंडू कशा प्रकारे सामना करतील. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल करत असताना यष्टीरक्षक आणि गोलंदाज रोशन. बघायचं आहे कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. न बघताचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजांनी.
पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची नोंद झालेली आहे. चांगली गोलंदाजी. ज्या प्रकारे आपण क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे तशाच प्रकारची काहीशी गोलंदाजी करताना दिसत आहेत ते बिलोजी स्पोर्ट्स संघाचे गोलंदाज रोशन टू निनाद. लोअर फुल टॉस. यॉर्कर पद्धतीने चेंडू हाताळलेला आहे. सरळ क्रीजमध्ये चेंडू हाताळला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची नोंद झालेली आहे इथे स्कोरिंग कार्डमध्ये. चांगली गोलंदाजी. अचूक टप्पा, खोलवर टप्पा हाताळताना दिसत आहे. जरी वेग कमी असला तरी चेंडूवर चांगलं नियंत्रण आहे गोलंदाज रोशन यांचं. पुढील चेंडू निनाद यांच्यासाठी आणि ते बघायचं आहे. अपील केलं होतं, अपील फेटाळून लावलेलं आहे पंचांनी. लेग बाईसचा इशारा. म्हणजे ही सुद्धा अवांतर धावमध्ये नोंद झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 8. आतापर्यंत 9 चेंडूचा खेळ झालेला आहे. चांगली गोलंदाजी करताना गोलंदाज रोशन. आता बघायचं स्ट्राईक आलेले आहेत ते सुयोग. कदा मोठा फटका येतोय का याच्या बॅटीतनं. फुल टॉस चेंडू होता परंतु फलंदाज काहीतरी वेगळ्याच दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न करतायत. कारण गोलंदाजी ऑफ स्टंप म्हणजे वाईड लाईनच्या दिशेने गोलंदाजी होते आणि फलंदाज ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करत आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. बघायचा पुढील चेंडू रोशन. चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक आणि इथे काहीशी चुकी झालेली आहे क्षेत्ररक्षकाकडनं. चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पार. चौकार. शेवटचा चेंडू रोशन यांच्या षटकातील पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कड गेलेली आहे परंतु चेंडू गेलेला आहे सरळ यष्टिरक्षकाच्या हातात. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची नोंद झालेली आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 12. चांगलं षटक हाताळलेलं आहे रोशन यांनी. फक्त 5 धावा खर्च केलेले आहे. धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 12. जी दिशेने आलेले आहेत दिवेश. अगोदर त्यांच्याकडे चेंडू सोपवला होता परंतु काहीसा निर्णय बदलला गेला आणि गोलंदाज रोशन यांच्या हातात चेंडू दिला आणि चांगली गोलंदाजी रोशन यांनी. फक्त 5 धावा खर्च केल्या. आता बघायचा 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यापुढील होणारा सामना बघायचा आहे. पुढच्या चेंडूच्या दिशेने जाऊया. ते अतिरिक्त जोर काढण्याचा प्रयत्न केला गोलंदाज दिवेश यांनी वाईट चेंडूचा इशारा. यापुढील होणारा सामना शिवरत्न मनवेलपाडा आणि GDCC निर्मळ दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. शिवरत्न मनवेलपाडा आणि GDCC निर्मळ यापुढील होणारा सामना बघायचा आहे. गोलंदाज दिवेश. पुन्हा एकदा तशाच प्रकारची गोलंदाजी करताना दिसत आहेत गोलंदाज दिवेश. लागोपाठचे 2 चेंडू वाईट चेंडू हाताळलेले आहेत. धावसंख्या झालेली आहे 14. आणि सुरेख असा फटका सरळ लॉंग ऑफच्या डोक्यावरून गेलेला आहे 6 धावांसाठी. षटकार डीजे. फटका फलंदाज निनाद यांच्या बॅटीतनं आलेल्या षटकारासाठी आलेला आहे. धावसंख्या झालेली आहे ती 20. आता धावसंख्या काहीसा वेग पकडत आहे. अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बघायचं आहे पुढील चेंडू आणि पंचांचे दोन्ही हात फैलावलेले आहे. वाईट चेंडूचा इशारा. आतापर्यंत 3 वाईट चेंडू हाताळलेले आहे गोलंदाज दिवेश.
आणि एक षटकार आलेला आहे. म्हणजे एका चेंडूमध्ये जवळजवळ 9 धावा खर्च केलेल्या आहेत. म्हणजे आतापर्यंत काहीतरी नियंत्रित गोलंदाजी होत होती ती बिलोजी स्पोर्ट्स खंबाळा संघाची, ते काहीसं अतिरिक्त जोड काढण्यामध्ये अवांतर चेंडू हाताळलेला आहे. चांगला चेंडू खोलवा टप्प्याचा चेंडू, यॉर्कर, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता पण तेवढी जागा नाही भेटली मला वाटतं त्यांना. आणि या फटक्यावर 2 धावा पळून काढलेल्या आहेत. दोन्ही फलंदाजांनी धावसंख्या झालेली आहे ती 23. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 12 धावा खर्च केल्या होत्या दोन्ही गोलंदाजांनी. काहीसं महागडं ठरत आहे तो गोलंदाज दिवेश. बघायचं आहे पुन्हा एकदा सुरेख असा फटका 6 धावांसाठी. डीजे आता सुयोग यांच्या बॅटिंगनं सुद्धा नाही निनाद सुरेख फलंदाजी. हेलिकॉप्टर उडवलेला आहे परंतु आणि चांगला झेल अगोदरच्या चेंडूवर सुद्धा षटकामध्ये असा प्रयत्न करायला होता परंतु सुरेख असा झेल. पहिला गडी बाद झालेला आहे तो स्वरा 11 संघाला. पहिला हादरा बसलेला धावसंख्या असताना 29. मंगलपाडा आणि GDCC निर्मळ दोन्ही संघाचे कर्णधार हजर असतील तर नाणेफेक करून घ्यायची आहे या षटकानंतर. यापुढील सामना शिवरत्न मनवेलपाडा आणि GDCC निर्मळ. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या इनिंग्समधला धावसंख्या झालेली आहे 29. ज्या धावसंख्येची आवश्यकता होती स्वरा 11 संघाला त्या दिशेने वाटचाल सुरू आहे. आता 2 चेंडूमध्ये किती धावा जमवतात बघायचा येणारा फलंदाज प्रशांत. आणि प्रशांतला काहीसं शांत केलेलं आहे ते गोलंदाज दिवेश यांनी. आता कुठे लाईन लेंथ सापडलेली आहे. पहिले 4 चेंडू अवांतर हाताळल्यानंतर 2 षटकारसुद्धा आले या षटकामध्ये. आतापर्यंत जवळजवळ 17 धावा खर्च केलेल्या आहेत. शेवटचा चेंडू असणार आहे दिवेश यांच्या षटकातील आणि या इनिंगमधील. बघा त्याकडे मोठा फटका येतोय का. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. चांगला चेंडू हाताळला, कुठली संधी दिली नाही. 1 धाव पळून काढलेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते 2 धावा पळून काढलेल्या दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्या झालेली आहे 3 षटकाच्या समाप्तीनंतर 31 आणि 32 धावांचं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे ते बिलोजी स्पोर्ट्स खंबाळा संघासमोर. चला 2 संघाचे कर्णधार जर हजर असतील तर नाणेफेक करून घ्यायचे. आपण इथे मैदानावर हजर झाल्याची नोंद आमच्यापर्यंत केलेली आहे. या इनिंगमध्ये नाणेफेकीचा कॉल होणं जरुरी आहे. बघायचं आहे 2 कर्णधार तिथे हजर आहेत. या स्पर्धेचे पुरस्कर्ते आणि ओम साईराम पदयात्री मंडळाचे अध्यक्ष राजेश पाटील आणि आमचे नारिंग ग्रामस्थ क्रीडा मंडळाचे सहकारी संजय अंबावकर यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक झालेली आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा. यापुढील होणारा सामना शिवरत्न मनेलपाडा आणि GDCC निर्मळ. वाजव.
अंदाजी केली. आता बघायचं आहे पहिलं षटक हाताळण्याची संधी कर्णधारांनी दिलेली आहे. बघायचं आहे धावसंख्या रोखण्यामध्ये यशस्वी होतोय की यशस्वी पाठलाग करतायत ते दोन्ही फलंदाज बिलोजी स्पोर्ट्स संघाचे. 18 चेंडू 32 धावांची आवश्यकता. क्षेत्ररक्षण सजवण्यात आले आहे. अजूनही काहीसा बदल करण्यात येतोय क्षेत्ररक्षणामध्ये. सूर्य कशा पद्धतीने क्लान्स पद्धतीने खेळून काढलेला आहे. एक धाव पळून काढलेली आहे. फटक्यावर 2 धावा. चांगली सुरुवात. आकाश यांच्या बॅटीतनं चांगला फटका आलेला आहे. सावध अशी सुरुवात. पहिल्या चेंडूवर 2 धावा जमा करण्यामध्ये यशस्वी झालेले आहे. धावसंख्येची सुरुवात झालेली आहे 2 धावेने. आता बघायचं आहे पुढील चेंडू. निनाद कशा प्रकारे सामना करतील. आकाश सूर्य कसा फटका कव्हर ड्राईव्हचा. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पण 2 धावा काही रोखू शकलेलं नाही आहे क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा 2 धावा पळून काढलेल्या दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्या झालेली आहे ती 4. एक क्लासिक कव्हर ड्राईव्हचा फटका होता आकाश यांच्या बॅटीतनं आलेला. पुढील चेंडू पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. त्याच दिशेने फटका आणि 1 धाव पळून काढले. दुसऱ्याचा प्रयत्न आणि इथे फेकी काहीशी खराब. चांगला बॅकअप. 2 धावा काही रोखू शकले नाही आहे. चांगली सुरुवात केलेली आहे दोन्ही फलंदाजांनी. आकाश यांनी 3 चेंडूवर 2-2 धावा पळून काढलेल्या आहे. धावसंख्या झालेली आहे ती 6. जे आव्हान ठेवण्यात आलेले आहे त्याच दिशेने फटलाक होताना दिसत आहे. जोरकस फटका पाडण्याचा प्रयत्न होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू शरीरावर आलेला आहे. मला बघायचा पंचांकडनं इशारा येतोय का. लेग बाईचा इशारा. चांगला चेंडू. थोडा वेगामध्ये बदल केला होता गोलंदाज निनाद यांनी. आता स्ट्राईकला आलेले आहेत ते भागेश. जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. 1 धाव पळून काढलेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. आरामात पद्धतीने 2 धावा पळून काढलेल्या आहे. या फटक्यावर धावसंख्या झालेली आहे ती 9. आता शेवटचा चेंडू असणार आहे पहिल्या षटकातील. निनाद यांचा सामना करतील भागेश. जोरकस फटका. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि सूर्य कसा झेल. आरामात पद्धतीने झेल पकडलेला आहे आणि पहिला हादरा बसलेला आहे तो बिलोजी स्पोर्ट्स खंबाला संघाला. धावसंख्या 9 असताना.
म्हणजे एखादा चौकार एखादा षटकार येणारे जर षटकामध्ये आला तर सामन्याचं चित्र काहीसं बदलू शकतो, कारण त्या फटक्याची आवश्यकता असणार आहे. भिलोजी स्पोर्ट्स खंबाळा संघाला बघायचं आहे. आतापर्यंत सिंगल डबलने चांगली पद्धतीने फलंदाजी करत आहेत आकाश. गोलंदाज प्रणय आकाश यांच्यासाठी चांगला फटका परंतु सरळ पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाच्या हातात. आता स्ट्राईकला आलेले आहेत ते वन डाऊनला आलेलं फलंदाज अमोलकडनं काहीशी अपेक्षा असतील त्या भिलोजी स्पोर्ट्स खंबाळा संघाला. प्रणय यांचा चेंडू सामना करतील अमोल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांचे दोन्ही हात मला वाटतं फैलावतील. पंच फिरलेले आहेत आणि वाईट चेंडूचा इशारा करण्यात आलेला आहे. जास्त बाहेर चेंडू हाताळल्यामुळे पंचांनी तो वाईट चेंडू म्हणून घोषित केलेला. धावसंख्येत वाढ झालेली आहे. 1 धावेने धावसंख्या 13. 1 गडी बाद भिलोजी स्पोर्ट्स खंबाळा संघ. आता 9 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. चेंडू हवेत आहे आणि इथे पुन्हा एकदा झेल सुटला आणि धावचीच्या स्वरूपात बाद झालेला आहे तो आकाश. सलामी मिळाला फलंदाज, म्हणजे ते झेल सुटला परंतु धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला होता. आतापर्यंत चांगली फलंदाजी करत होता आपल्या संघासाठी. दुसरा हादरा बसलेला आहे तो भिलोजी स्पोर्ट्स खंबाळा संघाला. धावसंख्या असताना 13. डीजे आकाश चांगली फलंदाजी करत होते. आतापर्यंत धावचीच्या स्वरूपामध्ये बाद झालेला आहे तो. एक मोठा हादरा बसलेला. आता बघायचं आहे पुढील चेंडू. गोलंदाज प्रणय सामना करतील. नवीन आलेला फलंदाज जगदीश आणि त्यांच्या साथीने अमोल. चेंडू सोडून दिलेला आहे. पंचांचे हात समांतर रेषेत फैलावलेले आहे आणि वाईट चेंडूचा इशारा पुन्हा एकदा. अतिरिक्त जोर काढण्याचा प्रयत्न केला गोलंदाजांनी आणि वाईट चेंडू घोषित केलेला आहे पंच दिनेश यांनी. धावसंख्येत 1 ने वाढ झालेली आहे. धावसंख्या आज झालेली आहे ती 14. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. त्या षटकातील मोठा फटका येतोय का नाही. सरळ चेंडू गेला यष्टीरक्षकाच्या हातात. गडी बाद झालेला आहे. तिसरा भिलोजी स्पोर्ट्स संघाचा. धावसंख्या असताना 14. अजूनही एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. डीजे बघायचं आहे आता. जगदीश यांची जागा घेण्यासाठी आलेलं आहे दिवेश, ज्यांनी की आपल्या इनिंगमधलं शेवटचं षटक हाताळलं. काहीसे माग ठरले होते. बघायचं आहे आता फलंदाजीमध्ये काय करतील आपल्या संघासाठी. 7 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. निर्णायक चेंडू असणार आहे हा. इथे इथे सुरेखाचा फटका जागा बनवून खेळल्याने चला चेंडू भिरकावून दिलेला. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं, फाईन लेगच्या डोक्यावरनं 4 धावांसाठी शेवटच्या चेंडूवर आलेला हा महत्त्वपूर्ण चौकार आणि धावसंख्या झालेली आहे ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 18. आता 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 14 धावा. डीजे एक
ज्या फटक्याची आवश्यकता होती तो फटका आलेला आहे. दिवेश यांच्या बॅटीतनं शेवटच्या चेंडूवर 4 धावांचा. आता 6 चेंडू 14 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस असणार आहे. बघायचं शेवटचं षटक. सुयोग जे सलामीला आले होते फलंदाज तेच आता गोलंदाजीसाठी आलेले आहे. बघायचं आहे क्षेत्ररक्षण सजवलेले आहे. पहिल्या चेंडू सामना करतील फलंदाज जगदीश. अमोल जगदीश बाद झालेले आहे 0 धावसंख्येवर. अमोल आतापर्यंत 2 चेंडूचा सामना केला आहे. दोन्ही चेंडू निर्धाव आलेले आहे. बघायचा एखादा मोठा फटका येतोय का. अपेक्षा असतील त्या बिलोजी स्पोर्ट्स खंबाळा संघाकडनं. अकोटाबाई चेंडू भिरकून दिलेला आहे. सरळ मिड विकेटच्या डोक्यावरनं 6 धावांसाठी महत्त्वपूर्ण असा षटकार. डीजे बरोबर षटकाराच्या बाहेर गेलेला आहे. महत्त्वपूर्ण असा षटकार ज्या फटक्याची आवश्यकता होती. धावसंख्या झालेली आहे ती 24. 4 चेंडू 8 धावांची आवश्यकता असणार आहे विजयासाठी. बघायचं आहे येणारा चेंडू कशा प्रकारे सामना करतील फलंदाज अमोल. चांगला चेंडू हाताळला गोलंदाजांनी. अगोदर जाणलं होतं की मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतील. तशाच प्रकारची गोलंदाजी हाताळली. कुठली पैसे संधी दिलेली नाही. फक्त 1 धाव या फटक्यावर पाडून काढलेली आहे. आणि आता 3 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. स्ट्राईकला फलंदाज दिवेश. एक चौकार त्यांच्या बॅटने सुद्धा आलेला आहे. आणि फॉलिंग स्वीप. 2 धावा या फटक्यावर पळून काढलेल्या आहेत. आणि ते स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न केला फलंदाज अमोल यांनी. आणि धावचूकच्या स्वरूपात बाद झालेला आहे तो दिवेश. धावसंख्या झालेली आहे ती 26. दोन चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असणार आहे. बघायचं आहे स्ट्राईक आपल्याकडे ठेवलेला आहे. एक षटकार त्यांच्या बॅटीतनं आलेला आहे अमोल. आणि नवीन आलेला फलंदाज बघायचा आहे रोशन. शेवटचे 2 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. स्ट्राईकला फलंदाज अमोल. आणि फटका आलेला आहे अमोल यांच्या बॅटीतनं. चांगलं क्षेत्ररक्षण तितकी चांगली फेकी. आणि बघायचं आहे ते 2 धावा सुरक्षित पद्धतीने पळून काढलेल्या दोन्ही फलंदाजांनी. आणि आता शेवटच्या चेंडूवर विजयाची आवश्यकता असणार आहे 3. म्हणजे चौकाराच्या दिशेने जर मारावा लागेल फलंदाजाला फटका. कंपल्सरी चेस आहे. बघायचं आहे चांगली गोलंदाजी. संधी दिलेली नाही आहे फलंदाजाला. आता शेवटचा चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता विजयासाठी. फुल टॉस चेंडू. एक मेजवानी होती. म्हणजे जसं स्वीट्स देतात एखाद्या डिशमध्ये तशा प्रकारचा चेंडू हाताळला होता गोलंदाजांनी. परंतु त्या संधीचा फायदा उठवता आलेला नाही. आणि इथे पराभूत झालेला आहे संघ बिलोजी स्पोर्ट्स खंबाळा. तसेच स्वरा 11 संघ विजयी झालेला आहे. त्यांना पुढील सामन्यासाठी शुभेच्छा. तसेच बिलोजी स्पोर्ट्स खंबाळा आपण या स्पर्धेत सहभागी घेतल्याबद्दल आपलेसुद्धा आभार. यापुढील होणारा सामना शिवरत्न मनेलपाडा आणि GDCC निर्मळ. आणि यापुढील आवाज आपण ऐकतील आमचे साथी समालोचक मित्र जहीरभाई यांचा. वाजव.